दिवसाची सुरुवात सकाळी 5ला झाली. व्हिडिओ एडिट करून मी जिमची तयारी केली. मग जिमची बॅग घेऊन मी जिमला निघालो. जिमवर मला स्क्वॉट मारले 100 आणि मला शोल्डर घ्यायचं होतं, त्याच्यामुळं मी शूट केलं नाही बाकीचं. घरी येऊन डाएट करून मला ऑफिसला निघायचं होतं. मग ऑफिसची तयारी करून ऑफिससाठी निघालो. बाहेर पाऊस होता, जास्त नव्हता, मिड लेवलचा पाऊस होता. आणि ऑफिसला प्रमाणे 10:30ला ऑफिसला पोहोचल्यानंतर आपली डेली ॲक्टिव्हिटी जे असते ते रेग्युलर महत्त्वाची कामं ते घेतो. त्याच्यानंतर काही पेमेंट आणते आणि काही पेमेंटची इन आउट करायचं होतं ते मी मॅन्युअली पण करून ठेवतो, जेणेकरून उद्या गेलं तर पटदिशीने सापडतं. त्याच्यामुळे पण आपण सगळं व्हॉट्सअप वगैरे चेक करून परत आता 12-12:30 वाजता मग कॉफीला गेलो. कॉफी घेऊन परत ऑफिसला आलो. ऑफिसवर काम हा कंटिन्यू पार्ट आहे. कस्टमरच्या डोमेन पोर्टलला इश्यू आला तर ते सगळे चेक करून घेतलं. त्याच्यात बरेचसे इश्यू होते, ते फिक्स केले आणि त्याची ईमेल सर्व्हिस मला करेक्ट त्याची ऑर्डर प्लेस करून स्टार्ट करून द्यायची होती. पण त्याच्यात बरेच चेंजेस असल्यामुळे पण तरी पण त्याची ईमेल सर्व्हिस आहे ती स्टार्ट करून दिली. पण काही कस्टमरला आहे ते इन्क्वायरी रिगार्डिंग फॉलोअप घ्यायचं होतं. मी त्यांना फोन करून फॉलोअप घेतला की तुमचं काय झालं, कधी पण म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी ॲक्टिव्हिटी सायमल्टेनियसली चालतच असतं. मल्टीटास्किंग काम तर करायचं लागतं. ते झालं की झालं ह्या गोष्टी डेलीची ॲक्टिव्हिटी म्हणजे त्याच्यात काय दिवसभरचं सगळं पार्ट हे करून मग कस्टमरला इन्फॉर्म केली की तुमची वेबसाईट लाईव्ह झाली आहे, उद्या आहे ती ईमेल लाईव्ह होतील, बाकी काही चेंजेस करू नका असं हे करतो. परत साधारण 8 लवकर जायचं होतं. मग आपण इथंच कन्फर्म आता 10:30 झाले. मी सगळी सिस्टम आहे ती शटडाऊन केली, जवळजवळ आता शटडाऊनच केली. आता मला घरी जायचं आहे. मला साधारण 6-7:30ला जायचं होतं. पण आता 7:30 वाजता कस्टमरने पेमेंट केलं छोटंच, पण त्याच्यावर मला ऑर्डर एक्झिक्यूट करून त्याचं एक्झिस्टिंग सेटअप बघितला, कारण जेणेकरून उद्या त्याचं लवकर काम त्याचं करून त्याचं ईमेल वगैरे वेबसाईट वगैरे सगळं स्टार्ट झालं पाहिजे. त्याच्यामुळे उशीर झाला, पण उशीर हा नेहमी होतो. असं काही नाही, बिझनेसमध्ये कितीही काम केलं तर तेवढंच काम असतं. काय की मग बिझनेस ओनर असं की एम्प्लॉय असेल तरी ओनरला काम असतं. मी कन्फर्म सांगू शकतो. कितीही सिस्टम असू द्या, काही असू द्या. ज्या जी मोठ्या लेवलची कंपनी ज्याकडे खूप लोक, तेव्हा CEO वगैरे किंवा हे थोडं फ्री असू शकतात, पण फ्री नसून त्यांना मीटिंग ह्या गोष्टी काय ईमेल वगैरे डिसिजन ह्या गोष्टी कंटिन्यू चालू असतात. चला आता इथं बंद करतोय. बाय बाय, भेटूया उद्या.